नमस्कार मंडळी, मी भास्कर इंगोले. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आज दिनांक 14 मे 2026. आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जयंती दिन. तर या जयंती सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व आज मी आपल्यासमोर कुठे शाळेचा सिलेबसमधील कोणता धडा न शिकवायचा घेऊन एक सामाजिक टॉपिक आपल्यासमोर इथं मला सांगावासा वाटला म्हणून आलेलो आहोत. तर बघा, आजचा विषय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे, पटसंख्या आहे, ही दिवसेंदिवस कमी होत आहे आणि हजारो शाळा दिवसेंदिवस बंद होत आहेत. आता या शाळेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे हा गोरगरिबाच्या घरचा असतो. तळागाळातील शेतकरी, शेतमजूर आणि कामगाराचे मुलं या शाळेत शिकतात. तर ह्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत ह्या दिवसागणिक शेकडोच्या संख्येने कमी होत चाललेल्या आहेत, म्हणजे बंद पडत आहेत. याच्या मागची काय कारणं आहेत आणि त्या शाळा आपल्याला का वाचवायच्या आहेत, त्याचं काय महत्त्व आहे आपल्या सामाजिक जीवनामध्ये, ॲज अ सोसायटी आपल्याला काय इम्पॉर्टन्स आहे, ते आज आपण या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तुमचे काय मत असतील ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, विषय असा आहे की झडपी शाळेतील कमी होणारी पटसंख्या ही एक चिंतेची बाब आहे, एक काळजी करायसारखी गोष्ट आहे. का चिंतेची बाब आहे? तर बघा, मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे, त्याला बुद्धी आहे. बाकीच्या जनावरांपेक्षा माणसाला एक वेगळ्या प्रकारचा मेंदू निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. तर या मेंदूला विकसित करणं हे जे काम आहे हे शाळेमार्फत केलं जाते. आणि ह्या शाळा जर बंद पडत गेल्या तर आपल्या खेड्यापाड्यातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी म्हणजेच उद्याचे भविष्यातील नागरिक आहेत आणि यांना जर व्यवस्थित शिक्षण नाही मिळालं तर ते चोर बनतील, दरोडेखोर बनतील, आहे की नाही, आणि जनावरासारखं वागायला सुरुवात करतील. तर बघा, माझ्या गावात मी हा अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळा तामसाळा या शाळेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ही जर शाळा नसती तर कदाचित मी शिकू शकलो नसतो. म्हणून या जिल्हा परिषद शाळेबद्दल एक जिव्हाळा, एक लळा असा मनात भिडलेला आहे. म्हणून मला असं वाटते की ही शाळा कधीही बंद पडू नये. जिल्हा परिषद शाळा ह्या नेहमीसाठी सुरू राहाव्यात, जेणेकरून ऊसतोड कामगाराचा मुलगा शिकू शकेल, मजुराचा मुलगा शिकू शकेल, शेतकऱ्याचा मुलगा शिकू शकेल, कष्टकऱ्याचा मुलगा शिकू शकेल. बरोबर आहे? तर होत आहे काय बघा मित्रांनो, दिवसेंदिवस या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. विद्यार्थी संख्या जर कमी झाली तर अचानक म्हणजे विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळं, पटसंख्या कमी झाल्यामुळं डायरेक्टली शिक्षक कमी करण्यात येतात शासनाकडून आणि ती शाळा एक दिवस बंद पडते. तर बघा, का कमी होत आहेत विद्यार्थी? तर पहिली गोष्ट, आपल्या भारत देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या वर आहे, 150 CRच्या वर आहे. ठीक आहे. मग 150 कोटीच्या वर ज्या देशाची लोकसंख्या असेल, या देशामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि त्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी जो अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवला जायला पाहिजे तो कुठे ना कुठे इथं कमी पडतो आहे. कसा? जर समजा माझ्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे किंवा प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचं आहे, तर त्याला ते एज्युकेशन इंग्रजी माध्यमातून घ्यावं लागतं. म्हणजे इंजिनिअरिंगचा सिलेबस मराठी, उर्दू, पाली, संस्कृत या भाषेमध्ये शिकवल्या जात नाही. मेडिकलचं पण तसंच आहे. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तो अभ्यासक्रम इंग्लिश माध्यमात असतो. मग प्रत्येक पालकाला काय वाटतं आहे की माझा मुलगा हा इंग्लिश मीडियमला शिकला पाहिजेत, इंग्रजी माध्यमात शिकला पाहिजे. पण आपल्या ज्या झेडपीच्या शाळा आहेत ह्या मराठी माध्यमाच्या असल्यामुळं इथून पालक लोक काय करत आहेत, आपल्या विद्यार्थ्याला इंग्लिश माध्यमच्या शाळेमध्ये टाकायचा प्रयत्न करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी संख्या कमी होत आहे. दुसरं कारण,
स्पर्धात्मक अभ्यास कमी होते जिल्हा परिषद शाळेमध्ये. कसा? शासनानं जे पुस्तकं प्रोव्हाइड केले आणि शिक्षकांना काय सांगितलेलं आहे की बाबा हा अभ्यासक्रम तुम्ही शिकवा. शिक्षक त्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकवत नाहीत, किंबहुना त्या पुस्तकातलं जेवढं आहे तेवढं वाचून रेटून फक्त उगाळून टाकतात. असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा. तर माझं म्हणणं आहे की स्पर्धात्मक अभ्यास जिल्हा परिषद शाळेमध्ये हा कमी झालेला आहे, जास्त कॉम्पिटेटिव्ह शिकवल्या जात नाही. दुसरा विषय, शिक्षकाकडून कमी प्रयत्न. हे जे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत ज्यांना 70-80 हजार 90 हजार रुपये महिना आहे, ह्या शिक्षकांना परमनंट नोकरी आहे, त्यामुळं ते टार्गेट घेऊन चालत नाहीत. एकदम आरामात शिकवतात. आलं तर आलं, गेलं तर गेलं, आम्हाला काही घेणं देणं नाही. मग अशामुळं काय झालं, पालक लोकांना असं वाटत आहे की हे मास्तर काही शिकवेनात, त्याच्यामुळं हे इथून विद्यार्थ्याची संख्या कमी होत आहे. विद्यार्थी इथून लोक नाव काढून घेत आहेत आणि शहरी भागात जाऊन इंग्लिश मिडियमच्या शाळेला किंवा सेमी इंग्लिशच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेत आहेत. त्याच्यानंतर शिक्षकांच्या मागे इतर कामे, म्हणजे शासनानं काय केलं आहे, शिक्षकांना दुसरीच कामं लावून दिली. शिक्षकाचं काम काय आहे? पोरायला शिकवणं, पोराची हजेरी मेंटेन करणं, पोराचा विकास होत आहे का नाही, पोराची बौद्धिक क्षमता वाढत आहे की नाही, या गोष्टीवर लक्ष देणं हे शिक्षकाचं काम असते. पण शासनानं काय केलेलं आहे, मास्तरले सांगितलं आहे, भाऊ तू खिचडीत वटाणे किती टाकले हे मोजून सांग, तेल किती ml टाकलं एका विद्यार्थ्याच्या मागं ते रेकॉर्डला लिहून ठेव, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटकी टाकली का नाही, मुगाची डाळ टाकली का नाही, याच्यावर लक्ष ठेव. तू भातात गारगोट्या पडल्या का, ह्या गोष्टीकडं मास्तरचं जरा जास्त लक्ष शासनानं लावलेलं आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे आणि याचा परिणाम जागृत जो पालक आहे तो या शाळेमधून आपला विद्यार्थी काढून दुसऱ्या खाजगी संस्थेमध्ये टाकत आहे. दुसरी गोष्ट, शासनाची उदासीनता. शासनाचं तेवढं पाहिजे तेवढं लक्ष या जिल्हा परिषद शाळेकडे नाही. साधनं भरपूर आहेत, संसाधनं भरपूर आहेत. आज आमच्या गावातील शाळेला डिजिटल बोर्ड आहे, लॅपटॉप्स आहेत, कम्प्युटर आहे, सर्व काही आहे, शिक्षक आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं आहे. परंतु शासनाने काय केलेलं आहे, कुठल्याही प्रकारचे बंधनं विद्यार्थ्यावर घातलेले नाहीत, विद्यार्थ्याच्या पालकावर घातलेले नाहीत, काही जबाबदारी दिलेली नाही आणि शिक्षकांनासुद्धा थोडी सैल सोडलेली आहे. त्यामुळं काय होतं आहे, विद्यार्थ्यांना नापास न करणे, त्या विद्यार्थ्याला शिक्षा न देणे, यामुळं काय झालेलं आहे, विद्यार्थी हा मोकाट झालेला आहे. बरोबर आहे. विद्यार्थ्याला काही भेवदेव राहिलेला नाही. ते शाळेत येईल काय नाही येईल काय त्याच्या बापाला माहिती आहे. मास्तरचा बाप पण माझ्या पोराला नापास नाही करू शकत, त्याच्यामुळे ते माजून गेलं. आलं लक्षात. तर हे नापास करणं गरजेचं आहे आणि रटावणं पण गरजेचं आहे. बरोबर. तेव्हाच हे लेकरं शाळेत लाईनवर येतील. नंतर शिक्षणापेक्षा पोषण आहारावर जास्त भर. खिचडीवरच सगळा जोर आहे आमचा, आहे की नाही. पहिले होते ते कांगणे सरनं सांगितलेलं आहे आपल्याला की ते दूध वाटलं, अंडे वाटले, मग कसे भांडणं झाले, मग तांदळाच्या थैल्या आल्या, मग सुगडी आली, मग मक्याचं पीठ आलं, आहे की नाही. असं करता करता आज भात शिजवून खाऊ घातल्या चालला. पण विद्यार्थ्याला त्याची बौद्धिक क्षमता विकसित करायसाठी जे शिक्षण पाहिजे ते दिल्या जात नाही. त्याच्यामुळं जे जागृत पालक आहे तो या शाळेपासून दूर चाललेला आहे. नंतर दुसरं कारण काय या शाळेतील पटसंख्या कमी होण्याचं, तर खेड्यातील पालकामध्ये तफावत. आता हे जे पोट्टे आहेत ना, यायचे मायबाप यायचे 2 गट आहेत वेगवेगळे. कसे? 2 प्रकारचे मायबाप आहेत खेड्यात. एक 50% लेकरायचे असे मायबाप आहेत की ज्यायले लेकरायचं काही घेणं देणं नाही. म्या पैदा केलं, आता ते मोठं होईल आणि सरकार त्याला शिकवल आणि सरकारच त्याला दवाखान्यात नेईल, मला काही घेणं देणं नाही, आहे की नाही. तर अशा प्रकारचे एक पालक आहेत. आणि दुसरे पालक असे आहेत की ते जागृत आहेत, त्यांनी त्यांच्या लेकराला विचार करून पैदा केलेले आणि ते त्या विद्यार्थ्याची त्याच्या लेकराची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, त्याच्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहेत, त्याच्यावर पैसे खर्च करायला तयार आहेत, त्याच्यासाठी कष्ट करायला तयार आहेत. असे 2 प्रकारचे पालक आज खेड्यामध्ये आहेत. तर हे 2 कोणते पालक आहेत, तर यांच्यामध्ये आर्थिक तफावत आहे आणि बौद्धिक पण तफावत आहे.
काही पालक खेड्यामधील अर्धे जे लोक आहेत हे यांच्याकडे बऱ्यापैकी कामापुरता पैसा आहे की नाही, आणि त्यामुळं ते काय करतात, बाबा म्हणतात मी माझ्या पोराला पैसे लावतो आणि खाजगी शाळेत टाकतो आणि याला हुशार करतो, या येडपट लेकराच्या नांदाला लागून मग पोट्ट वाया चाललं. ह्या प्रकारचे काही पालक आहेत. अर्धे पालक कसे आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही. का पैसा नाही, कारण हे दररोजच्या 50 रुपयाच्या इमल खाते, बरोबर आहे, आणि दररोज संध्याकाळी 90 हाणते कमीत कमी 100 रुपयाची, म्हणजे 100ची 90 50च्या इमल 150 रुपये दररोज खर्चते, म्हणजे महिना त्याचा काय होते 4,500 रुपये. कमावते किती हो, 500 रुपये रोज, म्हणजे दररोज काय कामाला जात नाही, हप्त्यातून 3-4 दिवस जाते, म्हणजे 10,000 रुपये कमावते, 4,500ची दारून इमल पुड्या खाते, बरोबर आहे. मग याच्याकडे पैसे कसे राहतील, मग हे असा भिकमांगा पालक आहे अर्धा, बरोबर. ही झाली आर्थिक तफावत. बौद्धिक तफावत काय आहे, हेच मग जो पुड्या खाणारा दारू पिणारा पालक आहे, याच्या पोट्ट्यावर याचं लक्ष नाही, याच्या पोरीवर याचं लक्ष नाही, याच्या पोरासाठी ह्यो काहीही करायला तयार नाही. ह्यो म्हणते म्या पैदा केलं, सरकारनं सांभाळावं, सरकारनं योजना काढावं, सरकारनंच मग पोट्ट शिकवा, मला काही घेणं देणं नाही. याची बौद्धिक लेवल कशी आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर अर्धे पालक असे आहेत, हे जागृत आहेत, ते शिकलेले आहेत, त्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, त्याच्यानंतर ते विद्यार्थ्यासाठी त्यांच्या पोरासाठी मेहनत घ्यायला तयार आहेत, त्याच्यावर खर्च करायला तयार आहेत. मग हे काय विचार करतात की मी थोडेफार पैसे लावतो बाबा आणि माझ्या पोराला खाजगी शाळेत शिकवतो. हे अशा प्रकारचे 50% असे हे पालक विभागल्या गेलेले आहेत. 2 प्रकारचे पालक तयार झालेले आहेत. म्हणून काय होतं आहे, ह्या बौद्धिक दिवाळखोर आणि आर्थिक परिस्थिती कमजोर असलेले जे पालक आहेत, हे लोक या खेड्यातल्या शाळेमध्ये हे पोरं ठेवत आहेत. यायले त्या मास्तरनं शिकवलं काय नाही शिकवलं काय काही घेणदेण नाही, फक्त यायले पाहिजे फुकट, आलं लक्षात. आणि हे जे 50% आहेत, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे बौद्धिक लेवल आहे, जे मेहनत घ्यायला तयार आहेत, मग यांना असं वाटते की हे शिक्षक कॉम्पिटिटिव्ह नाहीत, स्पर्धात्मक अभ्यास कमी होते, माध्यम मराठीचं आहे, त्यामुळं हे 50% पालक चालले बाबू शहरामध्ये. कुठं चालले, शहरामध्ये, बरोबर आहे. म्हणजेच काय होत आहे, पटसंख्या कमी होत आहे. लक्षात येत आहे का तुमच्या. याच्या पुढं जाऊन हे शहरात का चालले, तर दुसरी गोष्ट, कुटुंबात कमी जन्मदर. पहिले एका माणसाले कमीत कमी 4-5 डेंगरं काढत जाते, हायगीच करत नसत, बरोबर आहे. 4 कमीत कमी काढत, 3, 4, 5 आहे का नाही. आता काय झालेले, 1+1 जास्तीत जास्त 2चीच ऑफर आहे. मग 2ची ऑफरमध्ये 1 गर्ल असते आणि 1 बॉय असते, आहे का नाही. मग हे बाप काय म्हणते, ज्याच्याकडे 2च लेकरं येतं किंवा एकच मुलगा आहे मुलगी आहे, हा काय करतो, म्हणते आपल्याला काय लय आहेत का, म्हणते 1च आहे 2च आहेत, शिकवतो म्हणते मी याला चांगल्या शाळेत. मग हे पण काढून कुठं चालला, शहरात. म्हणजेच काय होतं आहे, या झडपी शाळेतली पटसंख्या कमी होत आहे, आलं लक्षात. हे सर्व कारण आहेत या झडपी शाळेतले विद्यार्थी कमी होण्याचे. मग इथं मी झडपी शाळेला कोसायसाठी व्हिडिओ बनवायलो का, नाही. माझी कळकळ हे या झडपी शाळेबद्दल. खेड्यातल्या शाळा वाचल्या पाहिजेत. करोडोची प्रॉपर्टी आहे खेड्यातली शाळा. आज आमच्या गावात 8वीपर्यंत शाळा आहे, फक्त एकाच गावाच्या भरोशावर 8वीपर्यंत. 8 वर्ग खोल्या आहेत कमीत कमी. एक खोली 10 लाखाची म्हणलं तर 80 लाखाची शाळा आहे आमची. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, तिची जी जमीन आहे ती कमसे कम 1 कोटी रुपयाची आहे, म्हणजे 2 कोटी रुपयाची शाळा आहे. आणि महिन्याला आमच्या शाळेतल्या शिक्षकाला कमीत कमी 80,000 जरी पगार म्हणलं तर 80,000 रुपये पगारानं जर 6 मास्तर असतील तर 8 सकम 48 म्हणजेच किती रुपये व्हायले हे, 1/10 4,80,000 रुपये एवढे शासन पगारीवर आमच्या शाळेवर खर्चत आहे महिन्याला. लाईट बिल वेगळं, म्हणजे कमसे कम आमच्या शाळेची प्रॉपर्टी 3 ते 4 कोटीची आहे. आणि ही शाळा जर एकदा बंद पडली तर आमच्या 10 पिढ्या जरी गेल्या तरी पण आमची अवकात नाही पुन्हा ही शाळा सुरू करायची. म्हणून मला वाटते की ही शाळा बंद पडू नये. पण ह्या एवढे कारणं असताना ही शाळा चालेल का,
चालणार नाही. मग याच्यावर उपाय काय? उपाय खूप साधा सिंपल आहे, पण तुमच्या भेजात घुसल तवा घुसला तर मग मला कमेंटमध्ये सांगा. उपाय पण सांगतो मीच, प्रॉब्लेम पण मीच सांगतो, फक्त तुम्हाला कळते का पहा. आणि कळत असेल तर दुसऱ्यापर्यंतही पोचवा, कारण हा विषय काय फक्त माझ्या एकट्याच्या गावचा नाही, प्रत्येक गावातल्या जिल्हा परिषद शाळेचा हाच प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात? हे जर गोष्ट आपण केली तर जिल्हा परिषद शाळा 100% वाचणार. खेड्यापाड्यातील गोरगरीब मजूर कष्टकऱ्याचा मुलगा शिकणार, मुलगी शिकणार. पहिली गोष्ट काय करायचं आहे, गावातील लोकांनी किंवा ग्रामपंचायतने काय करायचं आहे, गुणवत्ता वाढण्यासाठी गावामध्ये एक खाजगी पॅरलल शिक्षण व्यवस्था निर्माण करावी. म्हणजे काय? खाजगी पॅरलल शिक्षण व्यवस्था निर्माण करावी. कशी होते? सोप्या भाषेत सांगतो. गावात जे बेरोजगार पोट्टे पोरी येतात त्या दोघा तिघाला पकडायचं, ज्याले शिक्षणात इंटरेस्ट आहे, ज्याले शिकवाय मजा येते, ज्याले लेकरं शिकवा वाटतात, त्याले म्हणायचं बाबू तू ट्युशन घे, आम्ही तुले 1000 रुपये महिना द्यायला तयार आहोत. कारण तुम्ही शहरात नेता तिकडं बोंबलत 1000 रुपये महिना घालता आणि वरून तिथल्या ट्युशन लावा लागतात तुम्हाला, म्हणून जास्त पैसा जातो. पण तुम्ही म्हणाल की बा तू ट्युशन घेतो म्हणून आम्हाला ज्ञान सांगायला, मले ट्युशन घ्या लावू नका तामसाळ्यात, कोण आले घ्या लावा, पण घ्या लावा. ठीक आहे? तर खाजगी पॅरलल शिक्षण व्यवस्था म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगतो की आता एक गोष्ट पहा पालक बंधूंनो, 9-10 8-9-10 मध्ये समजा तुम्ही शहरातल्या शाळेत तुमचं लेकरू टाकलं, ठीक आहे, शहरी शाळेत टाकलं, सेमी इंग्लिशला टाकलं, तर या शाळेत तुम्हाला मास्तर शिकवाय आहेत का नाही? आहेत. पण तरी पण तुम्ही काय करता, या 8वी 9वी 10वीत जे पोट्ट शिकते याले काय लावता? ट्युशन लावता. काय लावता? ट्युशन. का लावता रे बाबा? शाळेत त्याला मास्तर नाहीत का शिकवाय? आहेत. पण तुम्हाला माहिती आहे ते शाळेतला मास्तर इतकं नाही शिकवत जितकं शिकवायला पाहिजे. बरोबर आहे? यस. खरं आहे का खोटंच कमेंटमध्ये सांगा. तुमचं पोरगा 11वी किंवा 12वीमध्ये जाते तर त्याला नीटची परीक्षा द्यायची असते. आता पेपर फुटला आहे का नाही? टंग टडांग टंग पेपर फुटला. नीटची परीक्षा द्यायची असते, त्याला JEE द्यायची असते, त्याला CET द्यायची असते. तर ह्या परीक्षाचा जो अभ्यासक्रम असते हा 11वी 12वीचाच असते. 11वी 12वीच्या संस्थेत जिथं तुम्ही पोट्टी शिकवता त्या शाळेत लेक्चरर असतात का नसतात? असतात. मग तुम्ही इथं पण ट्युशन लावता का नाही लावत? लावतो. इथं बी ट्युशन तुम्ही लावता. म्हणजे तुम्ही 8-9-10 लावता, 11वी 12वीला बी लावता. काहून? त्या शाळेत मास्तर नाही तर त्याला ट्युशन, त्या कॉलेजमध्ये मास्तर नाही तर आहेत. पण तुम्हाला माहीत हे तेवढं शिकवत नाहीत जेवढं शिकवायला पाहिजे. बरोबर आहे? यस. पण इकडं तुम्ही सगळीकडं ट्युशन लावता, पण या शिक्षण व्यवस्थेचं जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन म्हणजे काय, तर वर्ग 2री ते 1ली ते पकडा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. वर्ग 1ली ते 7वीपर्यंतचं जे शिक्षण आहे याला तुम्ही ट्युशन लावत ना. इथं तुमची इच्छा आहे की या झडपीच्याच मास्तरनं काशी करून घ्यावं आणि त्यानंच शिकवावं. तो शिकवणार नाही, त्याचं काही वाकडं होत नाही, ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जे धमकी देता का नाही, मी टीशी काढतो, अबे सगळे टीशा काढा तुम्ही, काही फरक पडत नाही त्या मास्तरले, कारण तो परमनंट लागलेला आहे आणि त्याच्या नोकरीचे फक्त 7-8-10 वर्ष राहिलेले आता. तुमच्या टीशा काढल्याने त्याच्यावर काही फरक पडत नाही. तुमच्या गावची शाळा बंद पडते. आलं लक्षात? तर शाळा वाचवायची असेल, पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल, भविष्याचा, तर तुम्हाला 1 ते 7वीपर्यंतसुद्धा ट्युशन्स लावावेच लागतील. हेच एकमेव याच्यावर उपाय आहे, बाकी कोणताच उपाय नाही. याच्यात फायदा काय आहे? फायदा असा आहे की 1ली ते 7वी तुमच्या गावात शाळा आहे. गावातल्या एखाद्या पोट्ट्याला तुम्ही 500-1000 रुपये महिन्यानं ट्युशन घ्या लावलं तर हा पोट्टा मस्त शिकवते. तुमचं पोरगं गावातल्या गावात शिकते. त्याला तुम्ही विचारू शकता की का रे बुवा, मी तुला ट्युशन लावलं, माझ्या पोराकडं तू लक्ष देतं का नाही देत, त्याच्या इम्प्रूव्हमेंट झाली का नाही, गुणवत्ता वाढली का नाही, हे तुम्ही पाहू शकता. आणि हे ज्या गावात ही व्यवस्था अशी केल्या जाईल त्या गावातली झडपी शाळा कधीच बंद पडणार नाही. आणि ज्या गावातून हे असं केलं जाणार नाही त्या गावातील हे जे 50% खर्च करायला तयार पालक आहेत,
हे शहरात जाणार, कारण या येड्याच्या नादी नाहीत लागणार, कारण हे इमल पुड्यान 90 हाणण्यात बिझी आहे. आलं का लक्षात? हे 50च्या इमल खाते म्हणजे खाते. आता इमल महाग झाल्या माहीत असेल तुम्हाला, 20च्या 4च भेटायल्या. मी दररोज खात असतो, आहे का नाही? नसतो खात. 20च्या 4च भेटायला, पहिले 20च्या 6 भेटत जात. तरी हे खाते 50च्या इमल आणि कमीत कमी 100ची दारू पिते. तुम्हाला सांगतो 100% पिते. तर या इमलवाल्या 90वाल्याच्या नांदी हे 50% लोक लागत नाही. तर हे शहरात गेले की पटसंख्या कमी होते, मास्तर कमी होतात आणि शाळा बंद पडते. आता शाळा बंद पाडायच्या का नाही हे तुमच्या हाती आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, तर याला लाईक करायचं आहे आणि प्रत्येक गावापर्यंत याला पोचवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये ही खाजगी पॅरलल शिक्षण व्यवस्था म्हणजे ट्यूशन 1ली ते 7वीसाठी सुरू झाले पाहिजेत. विद्यार्थ्याला इंग्रजी आणि गणित हे 2 विषय व्यवस्थित शिकवले गेले पाहिजेत. इंग्रजी, गणित आणि भाषा समजा मराठी, ठीक आहे. 6वी 7वीत असेल तर विज्ञान पण महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. तर हे एवढे विषय व्यवस्थित शिकवले की बाबू इतिहास, भूगोल, फिगोल ते पोट्टो स्वतः शिकते. आलं लक्षात? तर व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की खेड्यापाड्यातील झडपी शाळा वाचल्या पाहिजेत. शासनानं तुमच्या लेकरायचा, तुमच्या पिढ्याचा ठेका घेतला नाही. तुम्ही सुधरा, इमल कमी खा, 90 कमी हाना आणि गावात 1000 रुपये महिन्यानं पोराले ट्यूशन लावा. कारण तू 4500ची इमल आणि 90 हाणतं 150 रुपये रोजानं. आलं लक्षात? भेजात घुसत असेल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गावापर्यंत पोहोचवा. जय हिंद.